निवडणूक लागलेली आहे. आपण हे प्रचार बघू शकतो. सर्व ठिकाणी प्रचार चालू आहे. नक्की कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष बसेल? पक्षाचा बोलत आता बीजेपी. का असं बीजेपी तुम्ही बीजेपीला निवडलंय? बीजेपीने असं काय काय कामं केलेत अंबरनाथमध्ये ज्यांना बघून तुम्ही मतदान करतायत? नाही बीजेपीची बरीचशी काम आहेत. कसं एखादं काम कुठलं असं? त्यात काम म्हणजे सर्व म्हणजे आता सनातन पकडून आहे ना. मेन गोष्ट काय सनातन पकडून आहे ना. बीजेपी सनातन पकडून हिंदू माणूस पकडून आहे. तर मग डेव्हलपमेंटच्या नावावरती वोट न करता तुम्ही धर्माच्या नावाने वोट करणार आहात? धर्माच्या नावाने आणि डेव्हलपमेंटच्या कामाने पण पाहिले तर भरपूर पुढे बीजेपी. डेव्हलपमेंटचं असं कुठलं एक काम आहे ज्याला बघून तुम्ही मतदान करणार आहे? डेव्हलपमेंटचं म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी सुधारणा केल्या ना. जसं? बीजेपी सरकार आली तिथनं बऱ्याच सुधारणा झाल्या ना. मध्ये आता राशन भेटत नव्हता, तो आता राशन पण भेटतो ना फुकट. अजून काय पाहिजे? म्हणजे आधी राशन मिळत नव्हतं आणि आता तुम्हाला राशन मिळत आहे. सर्व भेटते ना आता. राशन बिशन भेटतंय, सर्व योजना भेटतायत. तर मग तुम्ही अंबरनाथच रहिवासी तुम्ही म्हटलं, तुमच्या एरियामध्ये पाणी येतं का? पाणी येतं, 1 तास येतं संध्याकाळचं. तर मग ते त्या विषयावर तुम्ही कुठेतरी कोणत्या तरी पक्षाकडे गेलेत का ते समस्या घेऊन? आता गेलो होतो बरेच जण. आता काय कोण इथले तर कोण तिकडचे, त्यांना कुठे शोधायला जायचं असं आहे ना.